ओबीसीमध्ये की नाही किंवा लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वामध्ये सगळा ओबीसी घटक एकत्र होत नाही म्हणून त्याचा परिणाम होतोय का? अहो. कारण तुमच्याकडे बघा म्हणजे छगन भुजबळ एवढे मोठे नेते आहेत, आता लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये आंदोलन करतायत, तरी सुद्धा समाज एकत्र काय येत नाही? अहो, किंवा समाजाचा रेटा पडत नाही किंवा समाज जर जागृत असता, समाज जर राज्य करता असता, समाज जर संघटित असता, समाज जर शासन करता असता, तर त्याला रिझर्वेशन द्यायची काय गरज आहे? अरे रिझर्वेशन का मिळालं यांना? ते बॅलेटमध्ये प्रभाव दाखवू शकत नाहीत. भटक्या विमुक्त जाती, भटक्या विमुक्त जातींचं पालच मोडलं जात नाही. आता त्या जनगणना जी होते, घरगणना होते, कुणी ओबीसींना कुणी फसवलं? ओबीसीना सरकारने आजपर्यंत फसवलंय. कोण आहे आज सगळे 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 म्हणतो सरकार म्हणजे काय? मी एका विशिष्ट व्यक्तीवर टीका करतोय का? सरकार म्हणजे सगळं कॅबिनेट, सगळं सरकार. त्यामुळं सरकार ओबीसींना फसवतंय का? फसवतंय. मनोज जरांगेंना फसवतंय का? फसवतंय. सरकारनं संविधानाची भूमिका घ्यावी, सरकारनं खऱ्याला खरं म्हणावं. आता हे बदलेल कधी पण? हे बदलणार नाही. सरकार निर्णय घेत राहणार. हे मनोज जरांगेंचं आंदोलन जोपर्यंत कायदेशीर मागणी मनोज जरांगे करणार नाहीत, संविधानिक मागणी जोपर्यंत करणार नाहीत, तोपर्यंत मनोज जरांगेंचं आंदोलन संपणार नाही. आणि मराठा समाजातील तज्ज्ञ मंडळी, पुढारी मंडळी, शरदचंद्र पवारांपासून, पुरुषोत्तम खेडेकरांपासून, प्रवीण गायकवाडांपासून, बीजी कोळसे पाटलांपर्यंत ज्यांना रिझर्वेशनचं थोडंफार कळतं, त्या माणसांनी बोलल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. सरकारचा निर्णय घेत असेल तर मग बोलून, तुम्ही असं म्हणताय की बोलून पण आवाज ऐकला जात नाही. त्याच्यावर तुम्ही न्यायालयाचा आवाज म्हणला होता. एका बाजूला तुम्ही म्हणताय सरकार तुमचं ऐकत नाहीये, दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारले, म्हणताय आम्ही मोजतच नाही. अरे जरा गेला आहे रे, तू मोज नाही तर नाही मोज. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत. तू आहेस कोण आम्हाला मोजायला न मोजायला? अरे आमची हे बघा, कोण जरांगे, कोण खुलचट माणूस? तुम्ही काय आम्हाला बोलता? आम्ही संविधानाची भाषा बोलणार आहोत. गावातलं व्यवस्थेतलं एक घटक, एकच घर आहे ज्याचं, त्याच्या हक्क अधिकाराचं संरक्षण हे संविधान करतं. त्यामुळं मनोज जरांगे आम्हाला मोजल नाही तर नाही. आहे कोण तू? तू एवढे दिवस झालं, एक मिनिट, एवढे दिवस झालं आंदोलन करतोय, एवढे दिवस झालं आंदोलन करतोय, हे सर्टिफिकेट का टिकत नाहीत? मग सरकार टिकत नाहीत. मनोज जरांगेंच्या दबावाखाली सरकार एवढं काय येत आहे? मग हे बघा, सरकार पण तुम्हाला मोजणार, कसं तुम्हाला नाही? अरे आम्हाला मोजावं लागेल. आम्ही सत्तेत बसवणार. 60% ओबीसी आहे. असं काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही आम्हाला किती जरी ट्रोल केलं, मोजा नाही तर नाही मोजा. कोण आहे जरांगे हा मोजायला नाही मोजायला? अरे खुळचट माणूस आहे, प्रश्न असा आहे की बावळट माणूस, जो बोलताना सुद्धा असा हातवारे करतो. ही भाषा कुठे वापरली जाते? या माणसाचं सरकार ऐकतंय कुणाचं? अरे बघा, सरकार काय ऐकतंय? सरकारला प्रश्न विचारा ना. मग तुम्ही मला काय विचारताय? दबाव का पडत नाही तुमचा? प्रश्न कोण? जरांगेचं बघा ना, सकाळच्या प्रेस मधला आहात. आम्हाला उत्तर द्यावं लागेल ना. ज्याला कोणाला भाषा कळत नाही, ज्याला कोणाला भाषा कळत नाही, त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल ना. आणि जरांगे काय समजतो स्वतःला? कोण आहे जरांगे? कोण? जरांगे कोण आहे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं एक खुळचट, अनपट आणि संविधान विरोधी भूमिका घेणारा आणि स्वतःला शहाणं समजणारा एक माणूस आहे, ज्याला कायदे मान्य नाहीत, ज्यांना रिझर्वेशन पॉलिसी मान्य नाही. आरक्षण कुणापासून सुरुवात होते?